हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी चहा आणि ब्रेड खाल्ल्यानंतर मी नाश्ता वगैरे करून घेतला आणि पोळ्याची तयारी केली स्वयंपाकाची. पोळ्या आणि भाजी माझी इकडे तयार झाली आहे, पाहू शकता तुम्ही. इकडे मी मस्त आलूची भाजी केलेली आहे आणि पोळ्या केलेल्या आहे. खूप दिवसानंतर मी आज आलूची भाजी केलेली आहे. आणि हे ब्रेड मी सँडविच करण्यासाठी आणल्या होत्या, पण सँडविच काही केलं नाही. तर मी ह्या ब्रेड तशाच तूपमध्ये भाजून घेणार आहे. मी तव्यावर थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्या ह्या ब्रेड शेकून घेतल्या. खायला खूप छान क्रिस्पी लागतात. आणि हे सर्व झाल्यानंतर माझे भांडे तयारच झाले होते. नंतर भांडे पण पटकन असे घासून घेतले. आता गॅसच्या वट्यावर पण खूप सारं असं पीठ वगैरे सांडलं होतं, ते पण पटकन असं आवरून घेतलं. छान चक्क असं मस्त गॅसचा ओटा पुसून घेतला मी. कसंही काम पटकन आवरून घेतली की खूप बरं राहतं, नाहीतर ते कामं राहिली की खूप असे रेंगाळत राहतात आणि मग मला कामाचा आळस पण खूप पटकन येऊन जातो. तुम्ही पटकन सर्व असं पटापट एकामागे एक कामं आवरून घेतली. पाहू शकता तुम्ही, माझा मस्तसा गॅसचा ओटा पण क्लीन झालेला आहे. सर्व सामान सगळं जागेवर व्यवस्थित लावलं आणि प्रत्येकाच्या खालून मस्त कापड फिरून घेतलं आणि स्वच्छ करून घेतलं. आणि त्यानंतर मी मस्त देवपूजा करून घेणार आहे. आता माझी बाकीचे तर सर्व कामं आवरली होती. आता माझी देवपूजाच बाकी होती, देवपूजा आणि कपडे. तर मी पहिला देवपूजा करून घेणार आहे. छान प्रत्येक देवाला आंघोळ घालणार आहे आणि नंतर मी माझे कपडे धुवून घेणार आहे. छान पाहू शकता तुम्ही, माझ्या प्रत्येक देवाची मी मस्त आंघोळ करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मला मंदिरात पण जायचं आहे. तर पहिला मी मंदिरात जाणार, नंतर कपडे धुवून घेणार आहे. कसं आहे, एक कामं करायला लागले की एक एक काम निघतच राहते. तर मी शांतपणे पहिले तर देवपूजा करून घेतली. प्रत्येक देवाची आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर दिवा अगरबत्ती असं सर्व लावून घेतलं आणि नंतर देवांना मस्त धूप देऊन दिली. आणि आता मी सगळं देवांना मस्त टिक्के वगैरे लावून घेणार आहे. असे माझ्या घरात सर्व देव आहेत. आणि हा जो कळस आहे तो माझ्या कुलदेवीचा कलश आहे. मंगल कलश म्हणून पण आहे हा. आपण आपल्या कुलदेवीचा कलश मंगल कलश म्हणून ठेवतो. आणि आता नंतर मी टाकणार आहे माझ्या झाडांना पाणी. पाहू शकता माझे झाडं किती असे कोरडे झाले आहेत. तर तुळसमध्ये पाणी खूप कमी आहे, तर मी तिथं त्याला पण पाणी, तुळशीला पण पाणी पटकन टाकणार आहे. कारण त्यात आता नवीनच अशी मस्त रोपं निघत आहेत तुळशीचे. आणि ती जे एक रोप निघालं आहे ते अपराजिताची फुलं असतात त्याचं आहे. ते खूप साऱ्या बिया टाकल्या पण तिथलंच एक पटकन निघालं आहे. तर मी त्या झाडाला पाणी टाकून दिलं आहे, म्हणजे पटपट ते झाड वाढणार. माती सोकली की झाडं सुकून पण जातात. 2 दिवस झाले, ते 2-3 दिवस झाले मी झाडाला पाणी टाकलेच नाही. देवपूजा केल्यानंतर मी देवाचं पाणी मोगऱ्याच्या झाडाला टाकून दिलं होतं. तर माझं लक्ष गेलं तुळसकडे. म्हटलं तुळसमध्ये पण पाणी टाकून घ्यावं लागणार आहे. मग नंतर मी सगळ्याच झाडांना पाणी दिलं. नाही करता आता खूप सारे मस्त असे झाडं हे होत आहेत. माझा मोगरा खूप छान मस्त असा वाढत आहे आणि त्याला कळ्या पण 1-1, 2-2 मस्त असे येत आहेत. एक फूल आलं होतं त्या दिवशी, सुकून गेलं ते आता, आणि एक नवीन कळी आलेली आहे त्याला आता. माझा मनी ट्री पण खूप छान मस्त असं गोलाकार आकारात झालं आहे. पाहू शकता ही छोटी मोगऱ्याची कळी आहे. आणि जे माझं एक गुलाबाचं झाड आणलं होतं ते थोडंफार सोकलेलं आहे. मी दाखवणारच तुम्हाला. ते झाड जे आहे त्याला छान मस्त असं कोंब निघाला होता मोठावाला, पण त्याला ऊन नाही लागलं, काय नाही लागलं, त्याच्यामुळे ते सोकून गेलं आहे. झाडावर त्याचं पाणी टाकून घेतलं की त्याच्यावर जे धूळ असते तो निघून जाते. त्याच्यामुळे झाडं कशी फ्रेश आणि ताजेतवाने असे वाटतात मस्त. तर मी झाडांवर मस्त असं पाणी पण शिंपून घेते. त्याच्यामुळे झाडं कशी हिरवेगार दिसतात मस्त. आणि हे आहे ते झाड, जे कसं काय सोकत आहे काय माहीत, पण सोकलेलं आहे ते. आणि हे झाड आहे पांढऱ्या फुलांचं गुलाबाच्या.
तर त्याला 2 कळ्या आलेल्या आहेत मस्त खूप छान. आणि हे मात्र काय माहीत काहून तर ते सोकलेलं आहे, काय माहीत जगणार की नाही जगणार तर. पण याला 2 मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी जाणार आहे आता मंदिरात. मी एक तांब्या याचं घेतलेलं आहे पाणी भरून. आता मी जाणार आहे मंदिरात. आणि मंदिरात आज सोमवार असल्यामुळे खूप गर्दी होती, तर मी लवकर पण गेली होती. त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे माझा काही व्हिडिओ काढणं झाला नाही. मी तिथे हा एक काढलेला फोटो आहे. अशी मस्त आज पूजा वगैरे केली. मंदिरात गेल्यानंतर खूप शांत आणि मस्त असं वाटते. मंदिरातून आल्यानंतर पटकन मी कपडे धुवून घेतले आणि वाळू टाकले. आणि नंतर मला भूक लागली होती, तर मी पटकन गरमागरम मस्त वाढून घेतलं आणि जेवण केलं. आणि आजचा हा सुंदर दिवस माझा पूर्ण झाला. तुम्हाला माझा आजचा दिवस साधा आणि प्रसन्न दिनक्रम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.